आता बघू प्रॅक्टिस सेट 43. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 42 बघितली होती, आता 43. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. ठीक आहे. इफ आर्क AXB अँड आर्क AYB corresponding arc and major arc AXB equals to 120 degree, then major arc AYB equals to what? आर्क AXBची मेजर दिलेलं होतं 120 डिग्री आणि आपल्याला मेजर आर्क AYB काढायचा होता. ठीक आहे. चला बघू. बघा इकडे सर्कल आहे म्हणते आणि सर्कलला आर्क दिलेले आहे. ठीक आहे. मेजर आर्क AXB दिलेला आहे आणि आर्क AYB दिले आहे. म्हणजे सर्कलवर आर्क काढताना येतं लक्षात ठेवायचं की 2 आर्क दिले राहील. ठीक आहे. तर त्याचं कॉमन पॉईंट पाहायचं A आणि B म्हणून A आणि B कॉमन घ्यायचं. ठीक आहे. AYB म्हणून इथं Y लिहिला, AXB म्हणून इथे X लिहिला. ठीक आहे. तर आता बघा ह्या पूर्ण सर्कलचं मेजर किती आहे 360 डिग्री राहते. ठीक आहे. 360 डिग्री राहते पूर्ण सर्कल मिळून. तर मग अर्ध सर्कल किती झालं 180 झालं. 360 डिवायडेड बाय 2 अर्ध सर्कल करायचं आहे, हाफने डिवाइड करायला लागेल आणि 180 आन्सर येईल. म्हणजे पूर्ण सर्कल जर 360 असेल तर सेमी सर्कल म्हणजे हाफ सर्कल कितीचा 180 डिग्रीचा. तर हा आर्कची किंमत आपल्याला दिली आहे 120 आणि हे आर्क आपल्याला काढायचं आहे. तर मी आताच सुरुवातीस सांगितलं होतं की पूर्ण सर्कलची मेजर किती होते 360 होते. ठीक आहे. मेजर ऑफ द सर्कल इक्वल्स टू 360 डिग्री. तर मग हे अर्ध आणि हे अर्ध मिळून काय होईल सर्कल होईल पूर्ण. तर मग जे सर्कलचं काय येईल मेजर ऑफ आर्क AXB प्लस मेजर ऑफ आर्क AYB इक्वल्स टू 360 होईल, कारण दोन्ही मिळून सर्कल तयार होतो पूर्ण. ठीक आहे. AXBची मेजरिंग दिली आहे 120 डिग्री प्लस मेजर आर्क AYB आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मेजर AYB काढायचं आहे म्हणून जसं तसं लिहिलं आपण इक्वल्स टू 360 डिग्री. मेजर आर्क AYB काढायचं आहे म्हणून हे लिहिलं 360 जसं तसं लिहिलं इक्वल्स टूचं साईन जसं तसं दिलं आणि 120ला इकडे आणलं. तर 120 कशामध्ये आहे 120 प्लसमध्ये आहे. इथे साईन नाही म्हणजे प्लसचं साईन आहे. ते इकडे जाताना कशामध्ये होईल मायनसमध्ये होईल. तर 360 डिग्री मायनस 120 डिग्री. ठीक आहे. मायनस केलं आपण 360मधून 120 काढलं तर 240 आन्सर आला. ठीक आहे. तर मेजर आर्क AYB किती आला आपला 240 डिग्री. ऑप्शनमध्ये आहे का 140 डिग्री आहे 60 आहे 240 डिग्री आहे. हे आपलं आन्सर आहे. चला बघू दुसऱ्या क्वेश्चनकडे. दुसरा क्वेश्चन काय म्हणते, सम आर्क आर शोन इन द सर्कल. या सर्कलमध्ये काही आर्क शो केले आहे म्हणते. ठीक आहे. विथ सेंटर O. सेंटर काय O आहे सेंटर. राईट द नेम ऑफ द मायनर आर्क मेजर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क फ्रॉम अमॉंग देम. याच्यामध्ये जे मायनर आर्क निघत आहे मेजर आर्क निघत आहे आणि सेमी सर्क्युलर आर्क निघत आहे त्याची नावे आपल्याला लिहायची आहे. चला बघू आन्सरकडे. चला सेकंडचा आन्सर बघा. मायनर आर्क म्हणजे काय होते आपलं पहिले हे माहीत पाहिजे ना आपल्याला. मायनर आर्क काय आहे मेजर आर्क काय आहे सेमी सर्क्युलर आर्क आहे तेव्हाच आपण कुठे आर्क काढू शकू. ठीक आहे. मायनर आर्क काय आहे मेजर ऑफ लेस दॅन 180 डिग्री म्हणजे 180 डिग्रीपेक्षा कमी राहिला तर आपण काय म्हणतो त्याला मायनर आर्क. मेजर आर्क कशाला म्हणतो जे 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे तर त्याला काय म्हणतो आपण मेजर आर्क. आणि सेमी सर्क्युलर आर्क कशाला म्हणतो जे सेमी सर्कल म्हणजे हाफ सर्कल. ठीक आहे. तर हाफ म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की 180 डिग्री पूर्ण मिळून 360 डिग्री राहते. ठीक आहे. तर हाफ म्हणजे 180 डिग्री तर म्हणून सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय होईल मेजर इक्वल टू द 180 डिग्री. मग बघा इकडे मायनर आर्क निघाला आहे आर्क PXQ आर्क PR आर्क RY आर्क QY आणि आर्क QX. आता इकडे बघा हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली फिगर आहे. ठीक आहे. बघितलं. आता फर्स्ट आर्क बघू आहे की 180 पेक्षा कमी आहे का आणि आपण लिहिलं आहे ते व्यवस्थित आहे का. तर बघा आर्क PXQ आहे हा झाला पूर्ण आपला हा झाला 180 डिग्री पण 180 डिग्रीपेक्षा कमी आहे. हे पूर्ण 180 झालं पण हे 180पेक्षा कमी आहे म्हणून हे आर्क आला PXQ. ठीक आहे. PR घ्या
पी आर हे कमी आहे 180 डिग्रीपेक्षा, म्हणून आर्क पी आर पण घेतला आपण. तर आर वाय बघा, आर वाय बी कमी आहे 180 डिग्रीपेक्षा, आर वाय पण घेतला. क्यू वाय बघा, क्यू वाय कमी आहे की जास्त आहे? कमी आहे 180 डिग्रीपेक्षा. 180 म्हटलं असतं तर अर्ध, आणि आर क्यू वाय म्हटलं आहे म्हणून हे अर्ध आलं. ठीक आहे, तर हे काय आहे आपलं मायनर आर्क आहे. आणि क्यू एक्स बघा, आता क्यू एक्स पण आपल्याला काय आहे मायनर आर्कमध्ये येते. ठीक आहे, चला बघू मेजर आर्क. आता मेजर आर्कमध्ये मी कोणतं आर्क लिहिले? आर्क पी क्यू आर, आर्क पी वाय क्यू, आर्क आर क्यू वाय, आर्क एक्स क्यू पी, आर्क क्यू आर एक्स. तर मेजर आर्क म्हणजे काय? ग्रेटर दॅन 180, 180पेक्षा जास्त. तर हे अर्ध काय आहे 180, तर 180पेक्षा जास्त आहे तर अर्ध्यापेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, तर बघा आर्क पी क्यू आर आहे का? तर बघा आर्क पी क्यू आर्क हे अर्ध झालं, हे अर्ध्यापेक्षा जास्त झालं, म्हणजे हे पा एवढा आर्क झाला, अर्ध्यापेक्षा जास्त आहे म्हणून हे मेजर आर्कमध्ये येत आहे. पी वाय क्यू बघा, पी वाय क्यू हे अर्ध झालं, हे अर्ध्यापेक्षा जास्त झालं ना, तर हे आर्क मेजर आर्कमध्ये येत आहे. आर क्यू वाय बघा, आर्क क्यू आर क्यू वाय हे अर्ध्यापेक्षा जास्त आहे ना, तर हे काय झालं मेजर आर्क झालं. एस क्यू पी बघा, एक्स क्यू पी. ठीक आहे, एक्सपासून घेतलं एक्स क्यू पी बघा अर्ध्यापेक्षा जास्त आला म्हणून हे मेजर आर्कमध्ये येत आहे. क्यू आर एक्स बघा, क्यू आर एक्स हे बघा एक्सपर्यंत, हे बघा इथून अर्ध्यापेक्षा जास्त येत आहे म्हणून हे मेजर आर्कमध्ये येईल. आता सेमी सर्क्युलर आर्क बघा सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे 180. ठीक आहे, 180 पाहिजे म्हणजे अर्धच पाहिजे. तर क्यू पी आर लिहिलं मी ना आर्क, आणि आर्क क्यू पी आर लिहिलं आणि आर्क क्यू आय पी लिहिलं. तर क्यू पी आर हे अर्ध आहे पूर्ण, म्हणून हे झालं आपलं सेमी सर्क्युलर आर्क. क्यू वाय आर पा, क्यू वाय आर बघा हे अर्धच आहे पूर्ण, सर्कलपेक्षा अर्ध आहे म्हणून हे काय झालं सेमी सर्क्युलर आर्क झाला. चला बघू थर्ड क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन, इन द सर्कल विथ अ सेंटर ओ, सर्कल दिला आहे एक आणि एक सेंटर दिला आहे, सेंटर काय ओ आहे. द मेजर ऑफ द मायनर आर्क इज 110. मायनर आर्कची मेजर का दिला आहे 110. व्हॉट मेजर ऑफ द मेजर आर्क पी वाय क्यू, जे मेजर आर्क आहे पी वाय क्यू त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मायनर आर्क दिलेला आहे, मेजर आर्कची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, चला बघू आन्सरकडे. मेजर ऑफ मायनर आर्क दिलेला आहे पी एक्स क्यू 110 दिलेला आहे. मेजर आर्क पी वाय क्यू काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मेजर ऑफ मायनर आर्क पी एक्स क्यू प्लस मेजर आर्क पी वाय क्यू, पूर्ण दोन्ही पण आर्क मिळून काय तयार होते सर्कल होते. आणि सर्कलचं काय आहे मेजर 360 डिग्री आहे. पी एक्स क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 110 प्लस मेजर आर्क पी वाय क्यू काढायची आहे इक्वल्स टू 360 डिग्री. ठीक आहे, 110ला इकडे आणलं, 110 इथे प्लसमध्ये आहे ते इकडे जाताना मायनसमध्ये होईल, आणि मेजर आर्क जसं तसं लिहिलं आपण पी वाय क्यू इक्वल्स टू 360 मायनस 110. ठीक आहे, याची मायनस केली आणि 250 आन्सर आलं. म्हणजे काय निघालं मेजर आर्क पी वाय क्यू इज इक्वल टू 250 डिग्री निघालं. मग लिहायचं हेन्स द मेजर ऑफ द मेजर आर्क पी वाय क्यू इज 250 डिग्री.